नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो समर 2026 अप्लाइड मॅथमॅटिक्स M2 चं याचं सोल्युशन। तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर झालेला आहे 28/4/2024 आणि याचं संपूर्ण सोल्युशन की कोणत्या क्वेश्चनला कसा सॉल्व्ह केला आणि त्याचा आन्सर काय, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर सुरू करूया सोल्युशन या पेपरचं। ओके, तर पहिला जो क्वेश्चन आला होता बघा, अटेम्प्ट एनी 5 ऑफ द फॉलोइंग। तर याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आला इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर x, a टू द पॉवर x, x टू द पॉवर a आणि a टू द पॉवर a। याचा जर आन्सर बघितलं तर इथे येते बघा e टू द पॉवर x चं इंटिग्रेशन e टू द पॉवर x, a टू द पॉवर x चं इंटिग्रेशन येते a टू द पॉवर x अपॉन लॉग a। त्यानंतर x टू द पॉवर a चे इंटिग्रेशन येते x टू द पॉवर a प्लस 1 अपॉन a प्लस 1 आणि a टू द पॉवर a कॉन्स्टंट आहे तर a टू द पॉवर a x प्लस c हे याचा आन्सर होतं। जर तुमचं हे प्रॉब्लेम आला असेल तर तुम्हाला 2 मार्क्स भेटतील। आता इथं आहे इंटिग्रेशन ऑफ लॉग x, तर याला बाय पार्ट्सने सॉल्व्ह करायचं होतं। इंटिग्रेशन ऑफ लॉग x इंटू 1 dx आणि इथं लावायचं होतं बाय पार्ट्स। पहिला जसाच्या तसा म्हणजे लॉग x जसाच्या तसा, दुसऱ्याचं इंटिग्रेशन 1 चं इंटिग्रेशन x मायनस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह आणि दुसऱ्याचं इंटिग्रेशन 1 चं इंटिग्रेशन x, x गेट कॅन्सल, 1 चं इंटिग्रेशन काय येते x। याचा आन्सर आहे log x इंटू x मायनस x प्लस c। जर हे आन्सर जर आलं असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुमचं हे प्रॉब्लेम बरोबर आहे। आता हे बघा 1/3x+2, 1/3x+2 चं इंटिग्रेशन काय येते लॉग ऑफ मॉड मध्ये 3x+2 आणि x च्या समोर जे पण आहे ते अपॉन मध्ये। मग याच्यात काय करायचं होतं, अप्पर लिमिट पुट करायचं होतं x च्या जागी 2 आणि लोअर लिमिट पुट करायचं होतं 3। तर याचा आन्सर येणार आहे याचं 1/3 लॉग ऑफ, आता जर हा 2 याच्यात पुट केला असता 3 2 6 6 2 8 आणि हा 1 पुट केला असता 3 × 1 3 3 + 2 5, तर याचा आन्सर आहे 1/3 लॉग ऑफ 8/5 हे याचा आन्सर आलं असतं। ओके, फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन। आता बघा याच्या अपॉन मध्ये काय लागला 2, तर टेकिंग स्क्वेअर बोथ साइड करावं लागते, याचा अर्थ होते स्क्वेअर रूट, म्हणून याचा ऑर्डर 2 आहे, ऑर्डर आहे 2 आणि डिग्री आहे याची 2। प्रॉब्लेम इज सॉल्व। आता बघा याच्यात क्वेश्चन केला फाइंड द रियल रूट ऑफ द इक्वेशन x³ + 4x - 9 = 0 इन द इंटरवल 1, 2 बायसेक्शन मेथड। बायसेक्शन मेथड, तर याचा आन्सर काय झालं असतं बघा, याची याची बेरीज करायची होती 1 + 2 3, 3 डिवाइडेड बाय 2 किती होते 1.5। याचं पहिला आन्सर येते 1.5। जर तुमचं 1.5 जर आन्सर आलं असेल तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे। आता बघा शो दॅट द रूट ऑफ द इक्वेशन x² - 20 एक्झिट 4, 5। पहिले काय करायचं होतं, याला f(x) घ्यायचा होता असा आणि इथं लिहायचं होतं x² - 20। मग x ची व्हॅल्यू याच्यात पुट करायची होती। आता 4 चा स्क्वेअर किती येते, 4 चा स्क्वेअर येते 16 आणि 16 मधून 20 गेले तर किती राहिले -4। मग आता मग डबल 5 चा स्क्वेअर किती येते 25 मधून 20 गेले तर काय आला 5। इट इज द लेस दॅन 0 आणि इट इज द ग्रेटर दॅन 0। बस एवढंच लिहायचं होतं, म्हणजे 4 ची व्हॅल्यू याच्यात पुट करायची होती हे आन्सर, मग नंतर 5 ची व्हॅल्यू याच्यात पुट करायची होती, एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह लेस दॅन ग्रेटर दॅन, आणि हे काय झालं असतं शो झालं असतं। तर असे आपले एक प्रॉब्लेम झालेले आहेत। त्याच्यानंतर बघा आता जी मध्ये काय होतं, अन अनबेस्ड कॉइन्स इज टॉस 7 टाइम्स, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट 3 हेड। आता एक अनबेस्ड कॉइन्स टॉस केला आपण 7 टाइम्स, टॉस किती वेळा टॉस केला 7 वेळा, तर फक्त काय n = इथं झालं असतं 7, कॉइनचा प्रॉब्लेम आहे म्हणून p ची व्हॅल्यू आली असती 1/2 आणि q ची व्हॅल्यू आली असती 1/2 आणि काय फाइंड करायचं होतं गेटिंग 3 हेड r = 3। हा फॉर्म्युला लावायचा होता p ऑफ r = NCR p टू द पॉवर r इंटू q टू द पॉवर n - r। तर याचा आन्सर जर फॉर्म्युल्यामध्ये आन्सर टाकल्यावर याचा आन्सर आलं असतं 0.2734। जर हे आन्सर आलं असेल तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे, तुम्हाला भेटतील 2 पैकी 2 मार्क्स। आता याच्यामध्ये बघा या क्वेश्चन मध्ये काय होतं, अटेम्प्ट एनी 3 सॉल्व्ह करायचे होते 12 मार्क्स साठी, एक एक क्वेश्चनले 4 मार्क्स होते। पुट करा log x = t, log x चा डेरिव्हेटिव्ह काय आला असता 1/x। फायनल आन्सर असा आला असतं 1/9 प्लस इथं आला असता t चा स्क्वेअर, 9 लिहायचं होतं 1/9
3चा स्क्वेअर प्लस टीचा स्क्वेअर. फॉर्म्युला लागला असता इंटिग्रेशन ऑफ 1/a² प्लस x². 1/a म्हणजे 1/3 टॅन इनवर्स x/a. x म्हणजे t/3 आणि टीच्या जागी रिप्लेसमेंट t म्हणजे होता log x प्लस c. 1/3 टॅन इनवर्स log x/3 हे याचं आन्सर होतं. जर हे आन्सर आलं असेल तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे. आता याच्यात बघा इव्हॅल्युएट, हे प्रॉब्लेम होतं पार्शियल फ्रॅक्शनचं. याला ए म्हणायचं होतं, याला बी म्हणायचं होतं, याला सी म्हणायचं होतं. पार्शियल फ्रॅक्शन जर सॉल्व्ह केलं असतं तर एचं आन्सर आलं 7/12, बी आला -13/3 आणि सी आला 23/4. जर एबीसीचे हे व्हॅल्यू आल्यावर याच्यात पुट करायच्या होत्या. फायनल आन्सर काय आला असतं माहित आहे का? 7/12 log ऑफ x - 1 प्लस -13/3 log ऑफ x + 2 प्लस 23/4 log ऑफ x + 3. एकदम सोपी प्रॉब्लेम होते. त्यानंतर इव्हॅल्युएट x इंटू टॅन इनवर्स x. इथं लागत होता बाय पार्ट्स. पहिला जसाच्या तसा, दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन. याचं फायनल आन्सर असं आलं असतं तुमचं x²/2 टॅन इनवर्स x मायनस x/2 प्लस 1/2 टॅन इनवर्स x प्लस c. हे जर समजा तुमचं आलं असेल तर तुमचं प्रॉब्लेम बरोबर आहे. आता बघा प्रॉब्लेम नंबर 4. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 4 cos² x प्लस 9 sin² x. इथं काय करायचं होतं? सिंपल डिवाइडिंग बाय cos² x करायचं होतं, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. मग cos² x इथं dx अपॉन cos² x झालं असतं. इथं cos² x कॅन्सल, sin² x अपॉन cos² x tan² x आणि इथं 1 अपॉन cos² x म्हणजे sec² x. पुट करायचा होता tan x = t, त्यांचा डेरिव्हेटिव्ह sec² x आणि सॉल्व्ह करायचं होतं. याचा आन्सर आहे 1/6 tan इनवर्स 3 tan x अपॉन 2 प्लस c. तर हे जर याचा आन्सर आलं असेल तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे. हे याचा आन्सर आलं असेल तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे. याचा आन्सर हे होतं तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे. आणि याचा आन्सर काय होतं? 7/12 log ऑफ x - 1 मायनस 13/3 log ऑफ x + 2 आणि 23/4 log ऑफ x + 3. हे असं याचं आन्सर होतं. जर विद्यार्थी मित्रांनो तुमचे या 4 पैकी जर 3 बरोबर असतील तर तुम्हाला याच्यात भेटतील 12 पैकी 12 मार्क्स. आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण, क्वेश्चन नंबर 3. आता बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन पैकी 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. हे प्रॉब्लेम तर प्रॉपर्टीचं होतं. बघा अत्यंत सोपी. याचा आन्सर येते 5 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2. 5 - 1 4 4 डिवायडेड बाय 2 2. याचा आन्सर 2 आला असेल तुमचा. त्यानंतर इथं काय करायचं होतं बघा, इथं स्टँडर्ड सबस्टिट्यूशनचा टॉपिक होता. dx च्या जागी पुट करायचं होतं 2dt अपॉन 1 + t² आणि cos च्या जागी पुट करायचं होतं 1 - t² अपॉन 1 + t². नंतर सॉल्व्ह करायचं होतं. तर याचं आन्सर असं यायला पाहिजे 1/3 log ऑफ मॉड मध्ये 3 + tan x/2 अपॉन 3 - tan x/2. जर तुमचं हे आन्सर आलं असेल तर तुमचं प्रॉब्लेम बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो हे जे प्रॉब्लेम होतं हे अत्यंत सोपी होतं. हे प्रॉब्लेम होतं व्हेरिएबल सेपरेबल फ्रॉम. हा प्लस आहे, इकडे आला तर काय झालं असतं मायनस. याला इथं सेपरेट करायचं होतं, इथं याला सेपरेट करायचं होतं. x एका साईडले y एका साईडले. आणि याचा आन्सर आलं असेल, फायनल आन्सर आहे याचं e⁻²x अपॉन 2 इज इक्वल टू e⁻y प्लस c. जर हे आन्सर आलं असेल तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे आणि तुम्हाला भेटतील 4 मार्क्स. आणि हे क्वेश्चन तर अत्यंत सोपी होता. जॅकोबी मेथडचा क्वेश्चन आहे. तर जॅकोबी मेथडनं आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. तर याचे जे आन्सर आले असतील तुमचे, तर आन्सर सांगतो मी तुम्हाला. इथं लिहितो x1 y1 z1. फर्स्ट इटरेक्शन आला 2.4 3.75 आणि 4. सेकंड इटरेक्शन आला 0.1 1.15 2.02 आणि थर्ड इटरेक्शन येते 1.536 2.715 आणि इथे येते 3.52. असे 3 इटरेक्शन आले असतील. तर अत्यंत सोपा असा टॉपिक होता विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही नक्की अटेम्प्ट केला असेलच, काही प्रॉब्लेम नाही. एक मिनिट फक्त. एक मिनिट.
ओके, तर असे हे तीन तुम्हाला एखादी चार पैकी कोणती तीन सॉल्व्ह करायचे होते, अत्यंत सोपी होता. तर हे याचे आन्सर. तर आता घेणार आपण क्वेश्चन नंबर 4. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये पहिलं प्रॉब्लेम आलं होतं न्यूटन रॅप्सन मेथड. तर न्यूटन रॅप्सन मेथड मध्ये याचे आन्सर येतात, तीन इंट्रॅक्शन काढायचे होते. तर x1 येते 2.1, x2 येते 2.0945 आणि x3 येते 2.094. तर हे x1 x2 x3 फर्स्ट सेकंड थर्ड इंट्रॅक्शनचे आन्सर. हे सॉल्व्ह करायचं होतं गॉस सेडल मेथडनं. अत्यंत सोपं प्रॉब्लेम होतं गॉस सेडल मेथडनं. तर याच्यात पण तीन इंट्रॅक्शन काढायचे होते एक्स वाय झेड. आता फर्स्ट इंट्रॅक्शन आला असेल याचा 1.2, 0.83, 0.9352. त्यानंतर सेकंड इंट्रॅक्शन आला 1.026, 0.987 आणि 0.9938. थर्ड इंट्रॅक्शन आला 1.0021, 0.9988 आणि नेक्स्ट आहे 0.9994. असे जर तुमचे तीन इंट्रॅक्शन आले असेल फर्स्ट सेकंड आणि थर्ड हे आन्सर, तर तुम्हाला भेटतील 4 पैकी 4 मार्क्स. ओके, तर हे असे तीन प्रॉब्लेम होते. अजून याच्यामध्ये अजून दोन होते, टोटल 5 पैकी 3 सॉल्व्ह करायचे होते. तर माझ्या मते जर तुम्ही जर समजा सॉल्व्ह करायला पाहिजे असलं तर एक न्यूटन रॅप्सन पण सोपं होतं, रेग्युलर फाल्सी पण सोपीच होतं. तर रेग्युलर फाल्सी मध्ये याच्यामध्ये काय करायचं होतं आपल्याला, पुट करा पहिले एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 5. पहिले याचे इंटरवल काढायचे होते. पहिले झिरो पुट केलं असतं, झिरोचा स्क्वेअर झिरो म्हणजे ते आन्सर आलं असतं पहिलं -1 -5. मग 1 पुट केला तर 1चा स्क्वेअर 1, 1 + 1 2, 2 - 5 -3. आणि 2 पुट केला तर 2चा स्क्वेअर 4, 4 + 2 6, 6 - 5 1. तर याची इंटरवल आहे 2,3. 1 पुट केला असता तर 1चा स्क्वेअर 1, 1 + 1 2, 2 - 5 -3. आणि 2 पुट केला तर 2चा स्क्वेअर 4, 4 + 2 6. तर 1,2 याची इंटरवल आहे. आणि त्याच्यानंतर हे एकाने सॉल्व्ह करायचं होतं x इज इक्वल टू a इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ बी. या फॉर्म्युल्यानं तुम्हाला तीन इंट्रॅक्शन याचे काढायचे होते. पण याच्यापेक्षाही सोपी प्रॉब्लेम हे दोन होते जर तुम्ही हे सॉल्व्ह केले असतील तर. तर प्रॉब्लेम काय होता बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यात. If the 2% of the electric bulb manufactured by a company defective, find the probability that in a sample of 100 bulb at most 2 bulb will be defective. तर याच्यामध्ये काय करायचं होतं तुम्हाला, सिंपल आहे. 2% इलेक्ट्रिक बल्ब, तर ही प्रॉबिलिटीची व्हॅल्यू झाली असती 2 / 100. n किती होता, 100 होता. तर सर्वात पहिले मीन काढायचा होता. तर मीन होता 2 आणि क्वेश्चन आहे की ऍट मोस्ट 2 आर डिफेक्टिव्ह. ऍट मोस्ट 2 आर डिफेक्टिव्ह म्हणजे P ऑफ 0, P ऑफ 1 आणि P ऑफ 2. हे झाले आर चे व्हॅल्यू. आणि तो पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला लावून याचं आन्सर काढलं असतं तर याचं आन्सर होतं, अत्यंत सोपं प्रॉब्लेम आलं होतं. तर याचं आन्सर आहे 0.6765. 6765. आणि हे तर खूपच सोपी प्रॉब्लेम होतं. द प्रॉबिलिटी दॅट ए बॉम्ब ड्रॉप फ्रॉम ए प्लेन विल स्ट्राईक द टार्गेट 1/5. प्रॉबिलिटी आहे म्हणजे पी ची व्हॅल्यू 1/5 आहे, क्यू ची व्हॅल्यू 4/5 आहे. 6 bombs are dropped, n is equal to 6 आहे. Find the probability that exactly 2 will strike the target. R ची व्हॅल्यू 2 आहे. आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन सॉल्व्ह करायचं होतं. याचा आन्सर आला असता 0.2458. अत्यंत सोपी प्रॉब्लेम. हे जर दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असतील तर तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये आउट ऑफ मार्क भेटले असतील. आता घेऊ आपण क्वेश्चन नंबर 5. तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये बघा, हे प्रॉब्लेम आला होता पार्शियल फ्रॅक्शनचा. पुट करायचा होता log x इज इक्वल टू टी, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x. आणि नंतर मग हे झालं असतं 1 अपॉन, म्हणजे इथं log x इज इक्वल टू टी, तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x. तर इथं आलं असतं t अपॉन 2 + t आणि 3 + t. तर याचं आन्सर आलं असतं फायनल. a ची व्हॅल्यू येते 1/3 आणि b ची व्हॅल्यू येते 2/3. a ची व्हॅल्यू 1/3, b ची व्हॅल्यू 2/3. आणि फायनल आन्सर येते याचं 1/3 log ऑफ 2 - log x. एक मिनिट. तर इथं एक सिंपल हे काय करायचं होतं आपल्याला, पार्शियल फ्रॅक्शन सॉल्व्ह करायचं होतं. तर या आधारित जर समजा तुमचा आन्सर आला असेल तर तुमचं हे प्रॉब्लेम काय आहे, बरोबर आहे.
तर याचा आन्सर मी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केलं, मी दुसरंच प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं होतं, तर हे आन्सर याचा आपल्यापाशी सध्या अवेलेबल नाहीये. तर इथं बघा आता सेकंड इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू साइन टू एक्स. तर इथं लागत होता बाय पार्ट्स, पहिला जसाच्या तसा दुसऱ्याचं इंटिग्रेशन. साइन एक्सचं इंटिग्रेशन काय येते मायनस कॉस एक्स, साइन एक्स इंटिग्रेशन काय येते मायनस कॉस एक्स. तर साइन टू एक्सचं काय आलं असतं मायनस कॉस टू एक्स अपॉन टू मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि साइन टू एक्सचं मायनस कॉस टू एक्स अपॉन टू डीएक्स. तर याचा फायनल आन्सर आहे मायनस एक्स कॉस टू एक्स अपॉन टू. हे मायनस मायनस झालं असतं प्लस, कॉसचं इंटिग्रेशन येते साइन एक्स, तर कॉस टू एक्सचं साइन टू एक्स अपॉन टू, 2 into 2 झालं असतं 4 प्लस सी. हे जर याचा आन्सर आला असेल तर प्रॉब्लेम काय आहे सॉल्व. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक अत्यंत सोपा होता. हा होता प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम. इथं टॅन एक्स आहे तर टॅनले बनायचं होतं साइन अपॉन कॉस, टॅनले बनायचं होतं साइन अपॉन कॉस, क्रॉस मल्टिप्लाय करायचा होता. बघा टॅन एक्स म्हणजे काय होते साइन एक्स अपॉन कॉस एक्स, आणि इथं आहे 1 प्लस साइन एक्स अपॉन कॉस एक्स. इथं क्रॉस मल्टिप्लाय 1 into कॉस एक्स. तर इथं असं आलं असतं तुमचं साइन एक्स अपॉन कॉस एक्स प्लस साइन एक्स. नंतर आहे की नाही इथं प्रॉपर्टी यूज करायची होती, तर याचा आन्सर आलाय पाय बाय 4. हे पण प्रॉब्लेम प्रॉपर्टीच आहे. इथं लॉग ऑफ कॉट एक्स पहिले आला असता, मग प्रॉपर्टी यूज केल्यावर झालं असतं लॉग ऑफ टॅन एक्स, आणि याचा आन्सर येते 0. त्यानंतर हे सुद्धा प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम आहे, पण इथं आहे की हे चुकीचं दिलेलं आहे. तर याचे तुम्हाला मार्क डायरेक्टली भेटून जातील 3 मार्क. हे फुकटाचे जर क्वेश्चन मार्क टाकला असेल तर. हे प्रॉब्लेम आहे सबस्टिट्यूशनचा. पुट करायचं होतं साइन एक्स इज इक्वल टू टी, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, आणि इथं टीचं मग टी स्क्वेअर झाला असता. टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येते टी क्यूब बाय 3. काय आलं असतं टी क्यूब बाय 3, म्हणजे याचा फायनल आन्सर आहे 1/3. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट केलं असतं तर याचा आन्सर आहे 1/3. जर हे 1/3 आन्सर आलं असेल तर तुमचं प्रॉब्लेम काय आहे बरोबर आहे. आता लक्ष द्या, लास्ट क्वेश्चन नंबर 6. तर हा होता डिफरन्शियल इक्वेशनचा क्वेश्चन. तर याच्यात फक्त तुम्हाला सिंपल 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढायचा होता. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह डी ऑफ एक्स, इथं डी डी एक्स. पहिला जसाच्या तसा साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, बी जसाच्या तसा कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. डबल इथं काय कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, आणि इथं साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. असं सॉल्व्ह करून तर याचा फायनल आन्सर आला असतो. 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढायचा होता आपल्याला. तर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस वाय इज इक्वल टू 0. हे आलं असेल तर तुम्हाला भेटतील 3 पैकी 3 मार्क. आता हे बघा, हे आहे प्रॉब्लेम व्हेरिएबल सेपरेबल फ्रॉम. हा प्लस आहे केला होते मायनस एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस वाय स्क्वेअर, हा तिकडे नेला तर मायनस मायनस वाय इन ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर. मग आता हा वाय इन टू मध्ये आहे, इकडे काय डी वाय, आणि इकडे आहे डी एक्स. 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू मध्ये इथं होते डिवाइड एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर हा डी एक्स, आणि हा झाला असता वाय, हा इंटू मध्ये इकडे होते डिवाइड, आणि टेकिंग इंटिग्रेशन बोथ साइड. तर इथं झालं असतं लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर, आणि इथं झालं असतं लॉग ऑफ 1 प्लस वाय स्क्वेअर. बोथ फंक्शन आर लॉग, तर लॉग सी. फायनल आन्सर आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर, पहिल्या ब्रॅकेटमध्ये हा मायनस इकडे होते प्लस, इथं आहे 1 प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू सी. हे याचा आन्सर होतो याचा. जर हे आन्सर आलं असेल 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू सी, तर तुम्हाला भेटतील 3 पैकी 3 मार्क्स. आता बघा, हे प्रॉब्लेम होता लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा. याच्यातून एक्स काय काढायचा होता कॉमन काढायचा होता, आणि लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचं होतं. याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर येते 1 अपॉन एक्स, आणि जनरल सोल्युशन येते फायनल आन्सर वाय बाय एक्स इज इक्वल टू एक्स प्लस सी. हे जर आलं असेल तर तुम्हाला भेटतील 3 पैकी 3 मार्क्स. आणि हे पण प्रॉब्लेम कशाचं होतं लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं होतं. तर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, तर आता याचा फॉर्म्युला आहे टॅन एक्स. टॅन एक्सचं इंटिग्रेशन येते ई टू द पॉवर टॅन एक्स, तर ई टू द पॉवर लॉग ऑफ सेक एक्स. लॉग ऑफ सेक एक्स म्हणजे की आय एफ येते याचा सेक एक्स, आणि याचा जनरल सोल्युशन येते वाय इंटू सेक एक्स इज इक्वल टू साइन एक्स प्लस सी. हे याचं जनरल सोल्युशन येते. याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर सेक एक्स येते, आणि जनरल सोल्युशन येते वाय इंटू सेक एक्स इज इक्वल टू साइन एक्स प्लस सी. याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर 1 अपॉन एक्स येते, आणि जनरल सोल्युशन येते वाय अपॉन एक्स इज इक्वल टू एक्स प्लस सी. जर तुमचे बरोबर आले असते तर तुम्हाला 3 आणि 3 6, आणि हे 3 आणि 3 6, आणि हे जर समजा तुमचे 2 बरोबर आले असतील 3 आणि 3 6, 6 6 12. पण त्याच्यापेक्षा हे खूप जास्त सोपं प्रॉब्लेम आलं होतं, प्रोबॅबिलिटीचं नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मी सांगितल्याप्रमाणे. तर याच्यात काय करायचं होतं, तुम्हाला फक्त मीन घ्यायची होती. मीन किती आहे याच्यात 50, स्टँडर्ड डिव्हिजन किती आहे 5, जे फाईन करतो त्याला एक्स म्हणतात. एक्स किती आहे 45. फॉर्म्युला लावायचा होता झेड इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार अपॉन सिग्मा. याच्यात ही व्हॅल्यू टाकली असती तर आन्सर आलं असतं 0.1587.
नाही एक मिनिट, याचं हे जर हे टाकले असती तर याचा एरिया आला असता 1 आणि त्यानंतर पी ऑफ झेड मधून 0.5 मधून हा 1चा एरिया काय करायचा होता मायनस, तर त्याचा आन्सर आलं होतं 0.1587 हे आन्सर आलं असतं याचं, आणि त्याच्यानंतर याला 4000 मल्टिप्लाय करायचं असतं, तर फायनल आन्सर झालं असतं 634.8 म्हणजे की 635 अशी बल्ब आहात की ते 50 किलोग्रॅम स्टुडंट असे आहात की 45 किलोग्रॅम पेक्षा काय आहात कमी आहेत, ज्याचं वजन 635 असे विद्यार्थी आहेत की ज्याचं वजन 45 किलोग्रॅम पेक्षा कमी आहे, आणि अशी विद्यार्थी काढायचे होते की ज्याचं वजन 45 आणि 60च्या दरम्यान आहे. तर याचा आन्सर पी ऑफ झेड आला असता 0.8185 आणि फायनल आन्सर आहे 3274. 3274 असे विद्यार्थी आहेत की जे ज्याचं वजन 45 ते 60च्या दरम्यान आहे. जर हे उत्तर आलं असेल आणि हे उत्तर आलं असेल तर तुम्हाला भेटतील 6 पैकी 6 मार्क्स. तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला पेपरचा विश्लेषण. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुम्हाला किती मार्क्स मिळाले. धन्यवाद.